नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण आधीचे 2 जे व्लॉग टाकले होते की त्यामध्ये आपण शेडनेटमध्ये आपण नांगरणी केली, रोटावेटर मारला, काकरणीसुद्धा मित्रांनो आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. तर मित्रांनो, त्याच ठिकाणी आता आपल्याला बेड काढण्यासाठी जायचे आहे. आणि आपण पाठीमागे पाहू शकता की हे जे आपण कांदे जे आणलेले आहे आपण पाहू शकता. तर आपण फक्त आपल्या वावरातील एकच ट्रॉली मित्रांनो आणलेली आहे आणि आता एक अजून 2 ट्रॉली आपल्याला आणायच्या आहेत. परंतु मित्रांनो, रात्री थोडासा पाऊस झाल्यामुळे आपण ते जे कांदे आहेत तर ते दुपारनंतर आणणार आहोत. आणि त्यासाठी मित्रांनो आधी सुरुवातीला आपण बेड काढून येऊयात आणि त्याच्यानंतरनं ते जे कांदे आहेत तर ते आपण वाहून आणूयात. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की आपण ट्रॉली ट्रेलर आपण ट्रॅक्टरला जोडून घेतलेला आहे. तर तो आपण सोडूयात आणि त्याच्यानंतरनं बेड यंत्र जोडूयात. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण त्या दिवशी रोटर मारण्यासाठी गेलो होतो आपण पाहू शकतो की संपूर्ण ट्रॅक्टरवरती जुळजुळ झालेली आहे. जर रात्री मित्रांनो थोडासा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जरा आज जी धूळ आहे तर ती त्याच्यामध्ये उधळायची नाही. आणि आपल्याला बेड काढायचे असल्यामुळे मित्रांनो धूळ ही कमी प्रमाणात उधळणार आहे. पण आता लाईटसुद्धा नाही आहे. लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण काय करूयात, आधी बेड काढून येऊयात आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरला थोडे पाणी मारूयात की जेणेकरून ट्रॅक्टर जो आहे तर तो स्वच्छ होईल. आणि त्याच्यानंतर मग आपण कांदे आणण्यासाठी जाऊयात. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की पाठीमागे बेडची यंत्र म्हणून आपण निघालेलो आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 4 फुटाची बेड मित्रांनो काढायची आहे. तर कसे काढायचे तर मी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की आपल्याला अशा प्रकारे बेड काढायचे आहेत. म्हणजे मित्रांनो, पूर्व पश्चिम आपल्याला बेड आहे काढायचे आहेत. आणि आपण पाहू शकता की ही जी खांबाची लाईन आहे आणि त्याचबरोबर ही खांबाची लाईन आहे. तर याच्यामधील जे मित्रांनो अंतर आहे तर ते 20 फुटाचे अंतर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे की येथून एक 2 फूट अंतरापासून आणि पलीकडच्या पण पोलपासून एक 2 फूट अंतरापासून आपल्याला हे जे बेड आहेत तर ते काढायचे आहेत. म्हणजे मध्ये जे आहेत तर 4 बेड निघतील आणि या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा. अशा प्रकारे मित्रांनो, म्हणजे याच्यावरती पण आपल्याला एक बेड काढायचा आहे आणि याच्यावरती आणि मध्ये 4 आपल्याला बेड निघणार आहेत की जेणेकरून 20 फुटाचे जे अंतर आहे तर ते याच्यामध्ये कवर होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण याला सुरुवातीला याच्यामध्ये आपण नांगरणी केली, त्याच्यानंतर आपण याला डबल कल्टिवेटर मारला आणि नंतर आपण याच्यामध्ये डबल रोटावेटर मारला आणि त्याच्यामध्ये आता आपण बेड काढून घेणार आहोत. तर आपण 4 फूट आपले बेड यंत्र जे आहे ते ॲडजस्ट केलं आहे. त्याला मग आपण बेड जे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला यांना मल्चिंग हातरायचे आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपण मागे एक बेड जे आहे तर बेडची शीक सपाट होण्यासाठी आपण त्याला पाठीमागे एक पट्टी लावलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्हीसुद्धा मित्रांनो बेड जर तुम्हाला सपाट करायचे असतील, पाठीमागून शीक जर त्याचे मोडायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे जुगाड करू शकता. आपण पाहू शकतो की अशा प्रकारे आपण याला सपाट पट्टी लावलेली आहे. आणि हे जे एक म्हणजे आपण याला पंख म्हणूयात, हे जे पंख आहे एक तर ते आपण आतमध्ये घेतलेलं आहे. आपण पाहू शकतो की हे जास्त बाहेर आहे आणि ह्याचे जे 1-2 होलने आपण याला आतमध्ये घेतलेलं आहे की जेणेकरून याची जी माती साईडला पडेल तर या पट्टीद्वारे पुन्हा त्याची जी शीग आहे तर ती सपाट होणार आहे. हे जे पाते मित्रांनो इथपर्यंत होते. त्याच्यामुळे मित्रांनो आपली शीग जी आहे आपण एका सरीमधून परत डबल येताना त्याची शीग जी आहे तर ती एक मोडणार नाही, एक सपाट झाली असती परंतु एक सपाट झाली नसते. त्यासाठी मित्रांनो आपण या साईडचं सुद्धा आणि या साईडचं सुद्धा जे एक पंख आहे तर ते आपण आतमध्ये घेतलेले आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बरोबर बेड पाडत आहोत. आता जवळपास निम्म्याच्या पुढे मित्रांनो बेड पाडून झालेले आहेत. पाहू शकता की अशा प्रकारे आपण व्यवस्थित ही जी शीग आहे तर ती बेडची व्यवस्थित सपाट करत आहोत. आणि आपण रिवर्सने मित्रांनो बेड काढत आहे की जेणेकरून त्या साईडने मित्रांनो एक आडवा बेड टाकला की बरोबर त्यांना जो सबमेनचा जो पाईप आहे तर तो हाताळता येईल. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण या ठिकाणी रिवर्स बेड आपण काढत आहोत.
तर आपण बेड काढून झाल्यावरती घरी जाऊन स्वच्छ पाण्याने ट्रॅक्टर धुवूयात आणि त्याच्यानंतर आपल्या रानातील जे कांदे आहेत तर ते आणण्यासाठी जाऊयात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आधीच्या व्लॉगमध्ये पाहिले असेल की आपण शेडनेटमध्ये बरेच ट्रॅक्टरचे काम असेल, नांगरणे असेल, कल्टिवेटर असेल, त्याचबरोबर रोटावेटर असेल. तर त्या ठिकाणी मित्रांनो आज आपण बेड काढले, आपण अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. तर मित्रांनो, आल्यावरती आपण आपला ट्रॅक्टर वगैरे स्वच्छ धुतला आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडी बाहेर जायचे असल्यामुळे आपल्याला पुढे जो व्लॉग आहे तर तो काढता आला नाही. तर मित्रांनो, आता आपल्याला आपण पाहू शकतो की पाठीमागे आपल्याला एक ट्रॅक्टर ओढण्यासाठी मित्रांनो, ऊसाचं ट्रॅक्टर ओढण्यासाठी आपल्याला जायचे आहे, टोचन द्यायचे आहे थोडेसे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपला हा जो पॉवर स्टेरिंगचा मित्रांनो जॉईंट आहे तर तो आपण पाहू शकता की हा येथूनच फिरतो आहे. आपण पाहू शकतो की हा जो जॉईंट आहे तो येथून फिरत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हे जॉईंट जे आहेत तर ते खराब झालेले आहेत आणि त्याने काय होते की आपण पाहू शकतो की हे जे अंतर, हा जो नट आहे तर तो इथे होता परंतु हा इकडे सरकतो. चालूमध्येच मित्रांनो हा जो पंप आहे तर तो फिरत आहे. त्याच्यामुळे हे जे दोन्ही जॉईंट आहेत ह्या साईडचा आणि पलीकडचा आपल्याला दोन्ही चेंज करायचे आहेत. आपण कंपनीचे शोरूम पीस मित्रांनो ह्या इथपर्यंत, ह्या इथपासून ते या इथपर्यंत हा जो एक शोरूमचा जो पीस आहे तो मित्रांनो आपण टाकणार आहे. कारण की हा जो पीस आहे तर तो शोरूममध्ये मिळत नाही, लोकल पीस आपल्याला घ्यावा लागत आहे. परंतु मित्रांनो लोकल आपण टाकणार नाही, हा डायरेक्ट अख्खा पीस जो आहे तर तो आपण ओरिजिनल शोरूमचाच टाकणार आहे. तर चला तर ट्रॅक्टर ओढण्यासाठी आपण जाऊयात. तर मित्रांनो आपण आलेलो आहे ट्रॅक्टरवरून. आपण पाहू शकता की मित्रांनो ट्रॅक्टरने सुद्धा चांगला व्यवस्थित जोर लावलेला आहे. परंतु आपण ट्रॅक्टरचे टायर पाहू शकता की पूर्ण बटन जे आहे तर ते खूप कमी झालेले आहेत आणि तिथे मित्रांनो रान जे आहे तर ते वळण्यासाठी सुद्धा कडक नव्हते. त्याच्यामुळे टायर जास्त स्लिप मारत होता.